नवापूर, नंदुरबार. थँक्यू सो मच मॅडम फॉर वॉर्म वेलकम. जबरदस्त आजचा वर्कआउट डाकणे सरांनी करून घेतलाय. तो होता आपला 20% रोल. आपण जाऊयात आपल्या 80% रोल कडे. तो आहे हा. बरेच मुलं शाळेत चालले गेले असतील, नसतील गेले तर आमच्याकडे आज सुट्टी इकडे शुक्रवारी. जर असतील तर घरात त्यांना घेऊन बसूयात आपण आपल्या पोरांना. आजचा प्राईम टाइम आपला त्यांच्यासाठी जर आहे तर आपण त्यांना सोबत घेऊन बसूयात. आणि विशेष करून तुम्ही पण जर समोर येऊन बसलात थोड्या वेळ व्हिडिओ ऑन करून, क्योंकि वो है ना, बच्चों को हम क्या समझते, हमारे वो मातारपन की काठी, और वो काठी लुची कुची हो तो फिर वो हमको क्या आधार देंगी ना. त्याच्यामुळे मग त्या म्हातारपणाच्या काठीला आपण आतापासून कसं जपलं पाहिजे, जिला आपण भविष्यातली आपली म्हातारपणाची काठी म्हणतो, ती आपण स्ट्रॉंग पद्धतीने उभी करतोय का. बघा आता हे यांचं एवढं बाळ आहे, त्याला काय कळणार आहे मला माहित नाही, पण ते धरून बसलेत बाळाला. बाळा सांगितलं म्हणून छोटं बाळ कट्यावर घेऊन बसले ते. ओके, तर थँक्यू सो मच सगळ्यांचं. एकदा आजचा विषय तुम्हाला कळाला असेल की बालकांचं आरोग्य. पुन्हा कोणाच्या घरामध्ये लहान बाळ आहेत बरं, म्हणजे तुम्हालाच नाही, नातू पंतू छोटे मोठे सगळे. पहिले बालक म्हणजे काय आहेत ना, तर मग ऐका, थोडस सिरियस ऐका. ओके, येस. तर पहिली व्याख्या सांगतो. बालक कोणाला म्हणतात? 0 ते WHO असं म्हणतो की 0 ते 18 वर्ष वय असलेल्या जे काही जीवित प्राणी आहेत त्यांना बालक म्हणतात, बरोबर. तर याच्या वेगवेगळ्या अवस्था असतात. बाळ ज्या दिवशी पोटात राहतं आईच्या त्या दिवसापासून भ्रूण अवस्थेपासून अर्भक अवस्था, त्यानंतर शैशवावस्था, त्यानंतर किशोरावस्था. ओके, या सगळ्या बाल्यावस्था, या सगळ्या अवस्था आपल्याला माहित. आपण आज विचार करणार आहोत 0 ते 18 वय वर्ष असलेल्या प्रत्येक मुलाचा, किंबहुना मोठे झालेले पण लहानांसारखे वागणार आहेत त्या बाळांसाठी पण. ओके, सो चलो. तर काही आकडेवारी सांगतो आणि मग विषयाला हात घालूयात आपण. बालमृत्यू दर नावाची एक कन्सेप्ट आहे. बालमृत्यू दर म्हणजे 1000 मुलांमागे किती बालकांचा मृत्यू होतो. तर वर्स्ट कंडिशन होती पूर्वी, कारण तेवढे लोक मेडिकल चॅलेंजेस होते आणि तेवढं काही आपल्या हेल्थ डिपार्टमेंटने तेवढी काही प्रोग्रेस केलेली होती का, सायन्स तेवढं पुढे गेलेलं नव्हतं. म्हणून बालमृत्यू दर 1990 मध्ये 126 होता. 126. 1000 मुलं जर जन्माला येत असतील तर ते 18 वर्षाच्या होईस तोपर्यंत त्याच्यातले 126 मुलं जग सोडून चालले जायचे. इट वॉज व्हेरी वर्स्ट कंडिशन फॉर चाइल्ड्स, बट इट वॉज इन पास्ट. बट आता 2023 ची कंडिशन अशी की तो बालमृत्यू दर आलाय फक्त 32 वर. म्हणजे 1000 पैकी 32.6 मुलं असे आहेत की ज्यांना जग सोडून अजून पण जावं लागतंय, बरोबर. तर ते पूर्वीच्या तुलनेने आता भरपूर कमी झालंय, बऱ्या प्रमाणात कमी झालंय. आणि WHO आणि युनिसेफचं लक्ष असं आहे की 2025-26 पर्यंत आम्हाला शून्यावर आणायचं आहे, जो कधीच नाही येणार, बरोबर. प्रयत्न करतायत बट शून्यावर तो कधीच नाही येऊ शकत, कारण काही गोष्टी नसतात होत तशा. मग बालमृत्यू दर कमी झाला म्हणजे मग बाल आरोग्य सुधारलं का? प्रश्न हा आहे की बालमृत्यू दर 129 वरून 32 वर गेला तर ऑब्विसली बाल आरोग्य सुधारलंय असं आपण म्हणू शकतो आकडेवारीच्या दृष्टीने. बट त्या काळापेक्षा आताच्या काळातल्या जिवंत असलेल्या मुलांची कंडिशन प्रचंड प्रमाणात वाईट आहे. बरं, फक्त जिवंत असणं म्हणजे जगणं का? नाही. जगणं कशाला म्हणतात? आपलं लेकरू किंवा या पृथ्वी तलावरचा जिवंत असलेला माणूस भावनिक, शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असणं त्याला म्हणतात जगणं. तर आपल्या घरातले लेकरं या पद्धतीने जगता आहेत का? आहेत तर कसे? नाही तर का? आणि मग का तर काय लक्षणं आहेत का? लक्षणं असतील तर मग त्याच्यावर उपाय काय आहेत, बरोबर. असे लेकरं बसलेत बघा, छान छान मस्त. चला, मला खूप भारी वाटतं हे सगळे लेकरं ऐकून घेतायत, समजून घेतायत. ओके, सो चलो, तर जाऊयात, कारण बघूयात पहिले की कोणत्या गोष्टींमुळे लेकरांचं आरोग्य बिघडलंय. बाल आरोग्य बिघडण्याची कारण बघू. जर बिघडले असेल तर मग कसं ओळखायचं आपल्या घरातल्या बाळाचं आरोग्य बिघडलंय बुवा असं, त्याची काही लक्षणं पण बघू. आणि सगळ्यात शेवटी इम्पॉर्टंट पार्ट असणार आहे आपला की त्याच्यावरचे आपण उपाय पण बघू. इथे आल्यानंतर तुम्हाला माहिती नाही ते सगळे सोल्युशन्स मिळतात, फिजिकलचे, मेंटल हेल्थचे, सोशल हेल्थचे, इकॉनॉमिकल हेल्थचे. इकॉनॉमिकल कसे तुमचे कोर्स तुम्हाला सांगते, बरोबर. तर चला बघूयात पहिले कारण. काही कारण पारंपरिक आहेत, त्याच्यात नो चेंज, ते होऊ शकतात हळूहळू, बट त्याला आपण काही करू शकत नाही. थोड्याफार प्रमाणात त्याच्यात आपण बदल करू शकतो. पारंपरिक कारण फक्त 2 आहेत. मला विषय घ्यायचा आहे आधुनिक कारणांचा. पहिले पारंपरिक कारण सांगतो की आईचं पोषण नीट झालं नाही तर बाळाचं आरोग्य खराब होतं. हे पारंपरिक कारण आहे आधीपासून, बरोबर. पूर्वीपासूनच आईच्याच आहारात जर प्रॉपर सगळ्या गोष्टी नसतील तर ते पोटातल्या बाळापर्यंत ते पोहोचत नाही आणि मग बाहेर आल्यानंतर त्याला काचेची पेटी का वेळेत झाला, आणि मग इकडे ऍडमिट करून आई एका हॉस्पिटलमध्ये बाळ एका हॉस्पिटलमध्ये. आणि आता तर इतकी वाईट कंडिशन आहे, 100 पैकी 90 डिलिव्हरी तर सीझरच.
आणि बरं 5व्या महिन्यापासूनच बरं बेड रेस्ट सांगितलाय, हळूच उठणार ती बाई, तरी पण सीझर. माहित नाही कशामुळे. बरोबर? इट्स फॅक्ट. रिॲलिटी आहे प्रत्येक हॉस्पिटलची. तर मग ज्या आईचं पोषण होत नाही त्या बाळाला 100% चॅलेंजेस असतात. हे झालं पारंपरिक कारण. याच्यात आईने काळजी घेतली पाहिजे. त्याच्यामुळे बालकाचं आरोग्य चांगलं राहू शकतं. ते त्याच्यात बालकाचा काही हात नाही, ते आईचं चूक येते. बरोबर? हे झालं पहिलं कारण. दुसरी गोष्ट, पालकांची गरिबी आणि बेरोजगारी. हे पण पारंपरिक कारण आहे, त्याच्यात आपण नाही काही करू शकत ना. मी जर ठरवलं की एखाद्या पालकाच्या बेरोजगारीमुळे त्याचं बाळ जर हे तर जगातल्या किती लोकांना याच्यातनं आपण बाहेर काढू शकतो. हे पारंपरिक कारण आहेत. जे पालक गरीब असतात, ज्यांची इकॉनॉमिकल कंडिशन नसते, त्यांच्या लेकरांना काही काही चॅलेंजेस असतात. पैसा सब कुछ नहीं होता है, लेकिन पैसे के सिवा कुछ भी नहीं होता है. मग ज्यांची गरिबी असते त्यांच्या घरातल्या लेकरांना चॅलेंजेस असतात. ही पारंपरिक कारण आहेत. मला चर्चा करायची आधुनिक कारणांवरची. बरोबर? आधुनिक कारण समजून घ्या की का मुलांचं आरोग्य खराब होतं. सगळ्यात पहिली गोष्ट, विभक्त कुटुंब पद्धती आणि संगोपनामध्ये असलेला प्रॉब्लेम. तुम्ही म्हणणार बाल आरोग्याचा विभक्त कुटुंब पद्धतीचा काय संबंध? बरं आठवा, आपलं पालन पोषण करताना आपले आजी आजोबा यांच्या प्रेमाच्या सानिध्यात आपण वाढलो आणि बऱ्याच प्रश्नांची उत्तरं लहानपणीच्या गोष्टी असतील, एकमेकांचा जिव्हाळा असेल, प्रेम असेल, मायेनं डोक्यावरून हात फिरवणं असेल, या सगळ्या गोष्टी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आजी आजोबा काका मावशी मामा बहीण भाऊ यांच्यात व्हायच्या. आता हम दो हमारे दो आणि त्यात बी आपला पुण्याला फ्लॅट मायबाप घरी. बरोबर? यातनं काय होतं ते मॅनेज नाही करू शकत लेकरांनी आणि मग त्यांच्या आतल्या ज्या काही गोष्टी आहेत लेकरांच्या, ज्या आपल्याला नाही कळत. तुम्ही बघा त्या घरातले लेकरं बघा, ज्या घरामध्ये आजी आजोबा आई वडील सांभाळतात ना त्या पोरांना, त्यांचं संगोपन चांगलं. मला असं नाही म्हणायचं की मग एकटं राहतात तर मुलांचं संगोपन चांगलं होत नाही, बट हे कारण आहे. आणि मी जी पण कारण देतो त्याच्या मागे कुठलं तरी संशोधन असतं, कुठले तरी अहवाल्स असतात, जे मी वाचलेले असतात त्या माध्यमातून मी तथ्य मांडत असतो. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे जो लळा किंवा जे प्रेम किंवा जी आदरयुक्त भीती किंवा मायेचा पदर जो एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये मिळायचा, तो कुठतरी कमी कमी होत चाललाय आणि त्याच्यामुळे पण लेकरांचं आरोग्य बिघडतंय, मानसिक आरोग्य. पहिलं कारण. दुसरी गोष्ट, पालकांचा मुलांविषयी असलेला अवाजवी अट्टहास. मला आठवतं लहानपणी मी काय करावं माझ्या वडिलांनी मला कधीच नाही सांगितलं. पहिलीत गेला हा जाय, चौथीत गेला जाय, ही शाळा हा ती शाळा, डीएड करायचं डीएड कर. मला काहीच माहित नाही, तुला जे करायचं ते कर, जे पण करशील ते बेस्ट करशील हा विश्वास होता. आता प्रॉब्लेम असा आहे की 2.5 वर्षाचं आहे. काल परवा एक मॅडम आल्या इकडून जात होत्या, म्हणजे आम्हाला असं वाटतं की ते अजून पण बाळ एवढं एवढं. त्यांना विचारलं इकडे कुठं चालत, म्हणले काय नाही, याला कधी ते प्ले ग्रुपला टाकायचंय. अरे ते 2.5 वर्षाचं एवढं एवढं, ते अजून पण बिचारा त्याला काहीच कळणार, त्याला घेऊन गेले प्ले ग्रुपला. 3.5 म्हणजे केजी ज्युनियर आणि मग सिनियर. मग मी या शिक्षण पद्धतीच्या विरोधात नाहीये, बट हे मुलांचं आरोग्य बिघडण्याचं कारण आहे मला माहिती. अगदी माझ्या घरापासून म्हणा किंवा इतर संशोधन म्हणा. आपल्या मुलाने या स्पर्धेच्या युगामध्ये असं काहीतरी करून दाखवलं पाहिजे, जबरदस्त पद्धतीने त्याने त्याचं आयुष्य जगावं असं पालकांना वाटतंय, पण तो आवाज अट्टहास होतो. खरं तर ते वय जे असतं ना लहान लेकरांचं, ते काहीतरी जगण्याचं काहीतरी करण्याचं असतं, त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करण्याचं असतं. बाकी आता आम्ही कोणती ज्युनियर आणि किनियर, आपण सगळ्यांनी कोणती ज्युनियर केजी सिनियर केजी प्ले ग्रुप केले, आपण आयुष्यात सक्सेस झालोच की. मला हे नाही म्हणायचं की त्यांचं हे करू नका, परंतु हे करताना त्यांच्या भावनांचा विचार करा, हे दुसरं कारण. तिसरी गोष्ट, मोबाईलचा अतिवापर आणि सगळ्यात हायलाइटेड गोष्ट, एक व्हिडिओ शो करतो बघा, कदाचित आपल्या आयुष्यात होतंय का, व्हायला नको, होत असेल तर ते सुधरूयात आपण लवकरच.
कारणीभूत कोण? मी मोबाईलचा अतिवापर म्हटला तो कोणाला? पोरांचा का आई बापांचा? कोणाचा? सुरुवात कोणापासून झाली होती? अनम्यूट करा. याला जबाबदार कोण? मुलं का आपण? तर मग मोबाईलचा अतिवापर, हा, पहिले पालकांविषयी बोलतो आणि मग मुलांविषयी बोलूया, बरोबर? ह्या व्हिडिओमध्ये काय झालं, आईने जे केलं ते मुलीने केलं, तीच आता तिच्या मुलाच्या बाबतीत करते. ती जे बघत होती ते तिने केलं आणि ती जे करते ते तिची मुलं बघणार. कदाचित अशी कंडिशन आपल्या घरात आहे का? हरकत नाही ना, मोबाईल शिवाय काम नाही होत. आय नो, बट आपण मोबाईल मध्ये नेमकं काय करतोय? आता आम्ही पण खूप वेळ मोबाईलवर असतो, बरोबर? बट आमच्या लेकरांना हे माहिती की पप्पा मम्मी मोबाईलवर आणि स्क्रीनवर का असतात? कारण ते त्यांचं काम आहे, ते लोकांच्या आयुष्यात बदल करतात आणि उरलेला वेळ त्यांच्यासोबत घालवत होता आम्ही, बरोबर? जर आपणच खूप जास्त वेळ मोबाईलमध्ये बोटं घालत असताना आपण आपल्या मुलांना कधीच सांगू नये किंवा सांगू पण शकत नाही, आणि सांगितलं तर ते ऐकत पण नसतात की मोबाईल जास्त वापरू नको म्हणून. सेम गोष्ट टीव्हीच्या बाबतीतली, सेम गोष्ट ही टीव्हीच्या बाबतीतली असते. मी माझं वैयक्तिक उदाहरण सांगतो. राजीव ज्यावेळेस 2 वर्षाचा होता त्यावेळेस आमचा टीव्ही चालू होता. आम्ही टीव्ही बघायचो म्हणून 3-3, 4-4, 5-5 तास ते डोरेमॉन आणि ते काय काय असतात ते फुटाणे ते बघायचं. 3 वर्षापासून आम्ही टीव्ही बंद केली. लिटरली तो विसरलाय की टीव्ही नावाचा काही प्रकार असतो म्हणून. आम्हाला काय हवंय आम्ही लॅपटॉपवर बघून घेतो, पण टीव्ही नावाचा प्रकार तो 3 वर्षापासून विसरलाय. कारण टीव्ही चालू असल्यावर आम्ही त्याच्यासमोर बसायचो, आम्ही बसायचो म्हटल्यावर आमचं झालं का तो बसायचा. तो बच्चे वो नहीं करते जो हम उनको कहते, बच्चे वो करते जो हम करते, बरोबर? या मोबाईलने लेकरांचं आणि आई वडिलांमुळे या स्वतःच्या या पोरांचं इतकं वाटोळ झालंय ना की ज्याची काही आपण सीमा पार केलेली आहे. लहानपणी चष्मा जो असायचा ना, चष्मा क्वचित एखाद्या मुलाला 12वी पर्यंत चष्मा दिसायचा. आज रोजी वय वर्ष 2, 4, 5, 7, 8 असलेल्या लेकरांना सरसकट चष्मे लागलेत आणि त्यांचं मानसिक आरोग्य प्रचंड प्रमाणात खराब झालेलं आहे बिकॉज ऑफ ओनली मोबाईलचा यूज. तो किती कसा काय करावा हे आपण आपलं ठरवूया. ओके, रिझन होतं. त्याच्यानंतर पालकांकडे नसलेला वेळ हे सगळ्यात मोठं कारण आहे. सेटलमेंट आणि आयुष्य सेट करण्याच्या नादात आई जॉब करते, बाप जॉब करतो, सकाळी उठतात पोरं ते निघून जातात, दिवसभर ते शाळेत असतात, संध्याकाळी हे येतात, ते झोपलेले असतात, ते पण झोपून जातात. याच्याने काय होतं, नात्यातला जो ओलावा आहे, नातेसंबंधातलं जे प्रेम आहे मुलांचं आणि आई वडिलांचं ते कुठतरी दुरावतं. आणि मग एकेकाळी अचानक आपल्याला कळतं की ती निघून गेली किंवा तो निघून गेला, त्याला जबाबदार मी म्हणजे आपण. आपल्या लेकरांनी जर चुकीचं पाऊल उचललं नसाय, ते आपल्या पोटात जन्म घेतलाय त्यांनी, बरोबर? कळालं नाही का आपल्याला मोबाईल मध्ये काय करते, मित्र कोण आहे? कारण आपल्याला वेळ नव्हता हे सगळं बघायला की तिचा मित्र कोण, त्याचा मित्र कोण, त्याची मैत्रीण कोण, कोणत्या बॅकग्राऊंड मधून त्याचा मित्र परिवार बिलॉंग करतोय. तो जर रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत मोबाईल बघतोय, तो का बघतोय? ती जर 1-1, 2-2 वाजेपर्यंत मोबाईल बघते, मोबाईल दाखवत नाही, वेगळ्या प्रकारचे तिच्यामध्ये सिम्पटम्स दिसत आहेत, तर का दिसत आहेत हे बघण्यासाठी जर पालकांकडे वेळ असता, त्यांचे लेकरं कधीच चुकीचं पाऊल उचलत नाही. लेकर आहेत ते करणारच, पण ते त्यांनी करू नये म्हणून आपण काय करतो याच्यावर डिपेंड असतं की आपल्या बालकांचं आरोग्य आणि त्या अनुषंगाने आपलं फ्युचर काय असतं. ओके, सो मी आज म्हणजे पालकांचा प्राईम टाइम होण्याच्या आधी एक कागद बागेश्वरला लिहून दिलाय की मी एक जो तास स्पेशल देतो वेळ राजवीरला, तो मी 2 तास करतोय आता. म्हणजे मी 24 तासातले फक्त 1च तास देतो का? नाही, इतर वेळ पण सोबत असतो, पण स्पेशली त्याच्यासोबत असलेला जो तास 1 तासाचा वेळ मी मागच्या प्राईम टाइमच्या वेळेस डिसाईड केला होता, तो मी 2 वर दिलाय. कसाही करणार, पण ते 1 तासाऐवजी 2 तासापर्यंत नेणार, स्पेशली त्याला देण्याचा. इतर वेळेस तो सोबतच असतो, बट स्पेशली त्यांना देण्याचा वेळ मी प्राईम टाइमच्या आधी इथून कागद फाडून बाकीच्याकडे लिहून दिलाय की रिमाइंड मी, 1 ऐवजी 2 केलाय. सो वेळ दिला पाहिजे मुलांना या वयामध्ये. ओके, हे एक कारण आहे. त्यानंतर कौटुंबिक वातावरण, आपल्या घरातलं वातावरण कसं आहे? हरकत नाही, प्रत्येक घरामध्ये अनबान होती रहती है, लेकिन उसका असर बच्चों पे 100% पडता है. वो देखते और वही करते आगे जाके. ओके, सो कौटुंबिक वातावरण. त्यानंतर सतत नाचा पाडा, ऑब्झर्वेशन. असं म्हणतं ना, बाळ जन्माला आल्यापासून ते 18 वर्षाचं होईस तोपर्यंत 16 लाख वेळेस आई वडील त्याला नाही हा शब्द वापरतात. बाहेर जाऊ नको, हे खाऊ नको, ते खाऊ नको, उभं राहू नको, खाली बसू नको, याच्याकडे जाऊ नको, त्याच्याकडे जाऊ नको, नाही नाही ते नको करू, अरे पडशील ते नको करू.
या नामुळे त्या पोरांच्या मनामध्ये नकारात्मक दृष्टिकोन तयार होतो आणि भविष्यात कुठलाही निर्णय घेण्यासाठी ते सक्षम होत नाही. हे त्याच्या मागचं कारण आहे. आठवा बरं, आपण लहानपणापासून पोरं जन्माला आल्यापासून किती वेळेस त्यांना वेगवेगळ्या गोष्टीत नाही म्हणतोय. हे नको करू, ते नको, नाही नाही पडून जाशील, नाही नाही हे नको करू, अरे ते नको, तसं नको, चढू नको, उतरू नको, पळू नको, जाऊ नको, हे नको, ते नको, हे खाऊ नको, ते खाऊ नको, नको नको नको, न न न न न न हा शब्द काय पितोय बाळा? सोनाली मॅडम काय पितोय पोरगा? चहा पितोय सर. हा, आता इकडे ऐका व्यवस्थित. हा, येस सर. सो पोरांना तोच मेसेज आपण वेगळ्या पद्धतीने देऊ शकतो. हे असं केल्याने असं होऊ शकतं, पण नको आणि नाही हा शब्द जर माझ्या पण तोंडातून निघतो, पण त्याचं प्रमाण किती कमी करता येऊ शकतं याच्यावर आपल्या मुलाचा भविष्यातला दृष्टिकोन किंवा भविष्यातला त्याचा आत्मविश्वास डिपेंड असतो. प्रत्येक गोष्टीत त्याला नाही म्हणणं, नाही म्हणणं, नाही म्हणणं, त्याला हे कळतं की बऱ्याच गोष्टी आपल्याला आयुष्यात नाही करायच्या असतात, म्हणून तो बऱ्याच गोष्टी नाहीच करतो पुढे भविष्यातल्या. मग तीच गोष्ट त्याला पटवून देताना जर आपण वेगळ्या पद्धतीने जर पटवून दिली, उदाहरणार्थ आता सोनाली मॅडमला जर म्हटलं की मुलाला सांगा चहा नको पिऊ, त्यांनी चहा नको पिऊ ऐवजी त्याला हे सांगितलं पाहिजे की चहा पिल्याने काय होऊ शकतं बाळा, तर त्याच्याऐवजी आपण हे घेऊ शकतो. नको पिऊ एवढ्याने विषय संपत नाही. चहा नको पिऊ, बट ही डोंट नो ना भाई नको पिऊ, का नको पिऊ? मी बाहेर खेळायला जाऊ नको, का नको जाऊ? हा का जर आपण समजून सांगितला तर लेकरांमध्ये तोच मेसेज पोहोचतो, पण पॉझिटिव्ह दृष्टिकोन निर्माण होतो. कन्सेप्ट थोडीशी क्रिटिकल आहे, समजून घ्या, अप्लाय करून बघा, मुलांना तुम्हाला उत्तर कळेल बरोबर. त्यानंतर अतिसंरक्षणाची वागणूक, हे पण सगळ्यात मोठं फुटाने होणार कारण आहे. जन्माला आल्यापासून असं जपतात त्याला, पडून जाशील माझ्या बाळा, हे नको करू बाळा, बाहेर नको जाऊ, इकडे नको जाऊ, माती तरी माझ्या पायाचे पाय कर, हे करूच द्यायचं असतंय पोरांना. पडो झडो माल वाढो हा जो प्रकार आहे ना, मी काही काही पालक इतके पॅनिक असतात आपल्या लेकरांच्या बाबतीत, इतके पॅनिक असतात, अरे मला शॉक होतो, मी शॉक, इतके पॅनिक कसे असू शकतात पोरांच्या बाबतीत. म्हणजे बिलकुल त्यांनी कोणामध्ये मिसळायचं नाही, इतकी काळजी करायची, इतकी काळजी करायची त्यांची, की फार त्यांचं बॅग भरून त्यांच्या अंगावर टाकून त्यांची मस्तपैकी ती वॉटर बॅग त्यांच्या हाताला लावून त्यांचे सॉक्स बिक्स कपडे घातल्यानंतर त्यांचे बूट पॉलिश करून देऊन, का बरं आपण आपल्या पोरांना स्वावलंबी नाही बनवू शकत थोडंफार? हे अतिसंरक्षण करण्याच्या नादात काय होतं, ज्यावेळेस समाजात पोरं आपले जातात ना, त्यावेळेस तिथून समाज तर काही आपल्यासाठी, समाज इन द सेन्स स्कूल कॉलेजेस जे असेल ते, त्यांना घरात ती सवय पडलेली असते एका कम्फर्ट झोन मध्ये असण्याची, आणि बाहर की दुनिया तो आपल्याला माहिती है, और जब वो बाहर की दुनिया में जाते ना तो वो सह नहीं पाते फिर उसको. हे पोरं ज्यावेळेस बाहेरच्या दुनियेत जातात त्यांना घराच्या संरक्षणाची ती सवय पडलेली असते, त्यांना कधी कुठले चॅलेंजेस घरच्यांनी येऊन दिलेले नसतात. तर असं जर कोणी कॉलवर असेल ना की लई लेकरांना असं तुलासारखं, वो सबके पेट में बच्चे मतलब सबके घर में बच्चे, प्रत्येकाच्या पोटी पोरं जन्माला आलेले आहेत, बट वो उतना अगर उनको इतना वो ये करके रखेंगे ना तो वो सर्वाइव नहीं कर पाएंगे आगे जाके. बऱ्याच ज्या पोरांनी सुसाईड केले त्यांच्यावर ज्यावेळेस ऑब्झर्वेशन करण्यात आलं, हिस्ट्री काढण्यात आली ना, त्यावेळेस हे कारण समोर आलं की ते बाहेरच्या चॅलेंजेसला सहन नाही करू शकले, ते आतून हादरले, जग सोडून चालले गेले. कारण त्यांना बाहेर काही चॅलेंजेस येतात हे घरातून कधीच सांगण्यात आलं नव्हतं. घरात हवी ती गोष्ट लगेच प्रोव्हाइड केली गेली, त्यांना एक प्रोटेक्शन देण्यात आलं होतं. आणि आयुष्यभर तर लेकरं घरात नाही ठेवू शकत आपण, उनको बाहेर तो जाना पडेगा. तो अतिसंरक्षणाची वागणूक देणं हे पण खूप मोठं कारण आहे आपले लेकरं भविष्यात जाऊन त्यांचं चॅलेंजेस आरोग्य बिघडण्याचं, बरोबर. त्यानंतर त्यांच्याविषयी त्यांच्या समोर केलेलं वक्तव्य, आमचा तो ना ऐकतच नाही हो, आमचा पप्प्या आहे ना तो ऐकतच नाही कोणाचं, हे त्याच्या समोर जर बोललात ना आमचा पप्प्या त्याचं कोणाचं ऐकतच नाही. मी आवाज कट झाला का माझा मध्ये? नाही ना, हा. तर मी कारण एक सांगतोय, आपल्या लेकरांसमोर त्यांच्याविषयी केलेले चुकीचे वक्तव्य हे त्यांचं आयुष्य खराब करतात. फॉर एक्झाम्पल, मी माझा समजा ठीक आहे ना, राजवीर ऐकत नाही, समजा असं धरूयात की राजवीर थोडासा चॅलेंजिंग आहे, तर मी राजवीरच्या समोरच माझ्या घरी आलेल्या पाहुण्यांना सांगायचं, तो ना तो ऐकतच नाही, आमचं हे कोण ऐकतं? राजवीर. त्याला काय कळतं? मला स्वीकारलंय की मी कोणाचं ऐकत नाही म्हणून तो खरंच कोणाचं ऐकत नाही. इट्स फॅक्ट. मी कित्येक बघितले पालक, ती ना आमची खूप हळवी, कायची हळवी आहे म्हणजे तिला अजून का शिकरा, तिची हळव करा तिला, आणि मग तिने काहीतरी एखादा कांड करू द्या एखाद दिवशी, हळवी म्हणू 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 म्हणू. क्यों हळवी? काय क्या हळवी वो? तो कशाचा हळवा? लोकांसमोर आपण आपल्या मुलांना जे प्रेझेंट करतो ना ते त्यांना सोपं आहे. मी जर माझ्या मुलावरून घेतो, मी जर लोकांसमोर म्हणेल ना मला हा पोरगा लय आगाऊ आहे, तर माझ्या मुलाला काय वाटणार? माझ्या आईने माझ्या बापाने स्वीकारलंय की मी आगाऊ आहे, मग आता आपल्याला आगाऊपणा करण्यासाठी आपण मोकळे. लहान पोरं जे ना देवासारखे असतात,
मोकळ्या मातीसारखे असतात, त्यांना जसं घडवलं तसे घडतात, ते जे सहज स्वीकारून घेतात, त्यांना नाही कळत चुकीचं काय नाही. आपल्या पप्पांनी म्हणलंय ना मी कोणाचं ऐकत नाही, ऐकणारच नाही, मोठा होईस तोपर्यंत बी, भविष्यात पण कधीच ऐकणार नाही. सो आपण आपल्या मुलांच्या बाबतीत लोकांसमोर काय वक्तव्य करतो इट मॅटर्स, खूप मॅटर करतो. ओके. त्यानंतर प्रसार माध्यमांचा प्रभाव, टीव्हीवर आपले लेकरं काय बघतायत आणि त्यावेळेस आपण त्यांच्याशी कशा पद्धतीने वागतोय हे सगळ्यात महत्वाचं आहे. मी एक उदाहरण नेहमी देत असतो, तुटलेला संवाद आणि आटलेल्या भावना आणि प्रसार माध्यम या बाबतीतला. पालकांनी ना जिथे पोरांना सपोर्ट केला पाहिजे तिथं नाही करणार, नको त्या ठिकाणी करतात. फॉर एक्झाम्पल, मी ते उदाहरण याच्या आधी पण दिलंय, परत खूप दिवसांनी देतोय की फॉर एक्झाम्पल आई वडील मुलगी मुलगा बसले, टीव्ही चालू आहे, सगळेजण टीव्ही बघतायत आणि अचानक व्हिस्परची ऍड येते. ती व्हिस्परची ऍड आल्याच्या नंतर बाप तिकडे तोंड करतो, आई काहीतरी चॅनल बदलायचा प्रयत्न करते, पोरगी काहीतरी मोबाईल मध्ये बोटं घालते, पोरगा उठून निघून जातो. का? व्हिस्परचा यूज काय हे त्याच वेळेस आपल्या घरात बसलेल्या पोरांना जर आपण समजून सांगितलं, मग हे त्यांना दुसऱ्यांनी सांगायचं का? म्हणजे तिच्या मैत्रिणी किंवा त्याच्या मित्रांनी मैत्रिणी त्यांना बाहेर जाऊन सांगायचं का काय यूज करतात, कशाचा यूज करतात म्हणून? हे आपणच आपल्या मुलांचे मित्र आहोत, या गोष्टी आपणच आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे मोकळेपणाने, त्यांना समजलं पाहिजे ना, आज ना उद्या समजणार आहे. मग एखादी अशी गोष्ट जी क्रिटिकल वाटते समाजामध्ये, ती सगळ्यात जास्त चांगली कोण समजून सांगू शकतो? मी माझ्या मुलाला, ना की दुसरे, कारण तो माझा पोरगा आहे, माझ्या पोटी जन्माला आलाय, तो मला माहिती तो कसा आहे, माझे जीन्स आहेत ते. तो अगर कुछ चैलेंजिंग चीजें अगर आपको पता है कि वो बाहर जाके उनको समझ नहीं वाली, तो आप उनको समझाओ ना. लोगों से पता नहीं ना वो सच्ची समजेंगे या गलत समजेंगे. त्याला या बाबतीतली माहिती किंवा कोणत्या पण बाबतीतली माहिती जी तुम्हाला चॅलेंजिंग वाटते की आपल्या लेकरांनी हे करू नये, त्याची माहिती तुम्ही त्याला दिलेली कधी पण चांगली, ना की दुसऱ्यांनी. दुसरा त्याला चांगलीच माहिती दिली कशावरून? म्हणून असे काही नाजूक विषय असतील ते आपल्या लेकरांसोबत आपण बसून बोलले पाहिजे. मग प्रसार माध्यमात नेमकं काय बघतायत, प्रसार माध्यमात कोणाला आदर्श घेत आहेत, या पण गोष्टी मॅटर करतात. ही सगळी कारण आहेत आणि सगळ्यात महत्वाचं कारण आहे चुकीचे आदर्श. आपला मुलगा कोणाला आयडियल मानतोय, तो कोणाचा फॉलोअर्स आहे, तो कोणाला फॉलो करतोय. आताचा ट्रेंड आहे कॉलेजमध्ये जे एकदम भाईगिरी करणारे जे पोरं असतात ना, ते आत्ताच्या पोरांना आवडतात. चेक करा, तुमच्या मुलांना विचारा की तुला कोणासारखं व्हावं वाटतंय, तर त्याला विचारा. मी तर म्हणतो माझ्या पोरांनी माझ्यासारखं व्हावं, हा इतकं मी सक्षम व्हावं. काही गरज नाही त्याने कोणी विश्वास नांगरे पाटलाला आदर्श मानण्याचं किंवा कोणाला आदर्श मानण्याचं. मला वाटतं की माझ्या पोराने माझ्यासारखं व्हावं, पण त्यासाठी मी सक्षम असलं पाहिजे, मी काहीतरी आयुष्यात चांगलं केलेलं पाहिजे, तर मी ती अपेक्षा ठेवावी. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं आणि शेवटचं कारण चुकीच्या आहाराच्या सवयी. चुकीच्या आहाराच्या सवयी इन द सेन्स, जग फास्ट झालं त्याच्यामुळे इन्स्टंट फूड आले. इन्स्टंट जगाच्या वेगाप्रमाणेच फूडला पण नाव देऊन टाकले इन्स्टंट फूड. मॅगी, पास्ता, काहीतरी. आई पण पटक्यात, तिला पण बिचारीला 3-3 परिवार सांभाळायचे असतात. म्हणजे टीव्हीतला एक, आपल्या आजूबाजूला काय चाललंय त्यांचा एक, आणि आपला उरला सुरला आपला एक. म्हणजे 3-3 परिवार सांभाळताना तिला वेळ कुठे आहे पोराला ते सगळं चांगलं बनवून द्यायला? मग मॅगी 5 मिनिटात कार्यक्रम कलास. तुमच्या माझं सगळं सेम याच्या आधीपर्यंत, आता कुठेतरी बदलतंय. मी उपदेश नाही देते, आय एम ऑल्सो सफरिंग फ्रॉम दॅट. बट इथे आल्यानंतर काही गोष्टी समजल्या त्या तुमच्या समोर व्यक्त करतो. मी लय शहाणा आहे, माझ्या घरात सगळं आलबेल आहे. नो, आपण बदललंय, सगळं चालवेल असं मला नाही म्हणायचं, पण इथे आल्यापासून बदलत चाललोय, बदलतंय आणि त्याचे रिझल्ट चांगले येत आहेत, हे मला तुम्हाला सांगायचंय. इथे प्राईम टाइम सांगणारा प्रत्येक व्यक्ती हेच सांगतो. तो उपदेश नसतो देत, त्याचं आयुष्य थोडंसं त्या गोष्टीतनं बदललेलं असतं आणि म्हणून तुम्हाला ते सांगत असतो. ओके. सो चुकीच्या आहाराच्या सवय इन द सेन्स लेकरांना काय खाऊ घातलं पाहिजे हेच आपल्याला कळणार. आता सोनाली मॅडम, ते ठीक आहे, आम्हाला त्यांना ब्लेम नाही करायचं, पण सोनाली मॅडम, आपल्याकडे डायनो शेक एवढं सुंदर असताना लेकरांनी सकाळी सकाळी चहा पिणं इट नॉट बेटर फॉर हिम अँड यू ऑल्सो. तो जर मस्तपैकी सकाळी, हा बाय द वे मी आज शेकचा फ्लेवर नाही विचारला तुम्हाला, घेतला असेल तुम्ही असा विश्वास ठेवतो, आता काही तुम्हाला विचारत नाही. मग आपली लेकरं नेमकं काय खातायत, काय पितायत, कोणता पॅटर्न फॉलो करतायत हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. ही झाली कारण. आता लक्षणं, मग कसं ओळखायचं की आमच्या लेकरांचे चॅलेंजेस वाढलेत किंवा आमचे लेकरं म्हणजे त्यांचं आरोग्य चांगलं नाही, हे कसं ओळखणार तुम्ही? सोपं एकदम. 2-4 गोष्टींचे सिम्पटम्स ओळखायचे, समजून घ्यायचं. हमारे बच्चे गलत रहा जा रहे, फिजिकली, मेंटली, सोशली. वर्तनात झालेला बदल. कालपर्यंत चांगलं असलेलं माझं लेकरू अचानक येण्यासारखं काऊन करायला लागलं? पण ते बघण्यासाठी असला पाहिजे वेळ आणि बाप म्हणून, आई म्हणून ती दृष्टी. वर्तन बदल होतोय का? ते आपणच नाही, तो कोणी हल्ली लय चिडचिड करतो, त्याच्यासमोरच म्हणायचं तो कोणी हल्ली लय चिडचिड करतो, ती कोणी हल्ली खूपच चिडचिड करते, करू दे अजून करणार, तिच्या समोरच म्हणा चिडचिड. का चिडचिड करते हे जर शोधलं तर आपल्याला कळतं काहीतरी बिघडतंय. त्याच्यावर उपाय आपल्याकडेच असतो, डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. आई बाप हे आपल्या लेकरांचे सगळ्यात मोठे डॉक्टर्स असतात जर जमलं तर. ओके. त्यानंतर वर्तन बदल, अचानक चिडचिड होते,
त्यानंतर सतत नैराश्यामध्ये दिसतात ते पोरं. मी काही चेहरे बघितलेत, आमचे झेडपीचे पोरं बुवा. काय खुशी काय आनंदात शेंबडे सुमडे असतात, पण असं आयुष्य जगतात ना, टेन्शनच नाही डायरेक्ट. तेच ना, मला कुठल्या मीडियमला नाव नाही ठेवायचं, इंग्लिश मीडियमला वगैरे, बट जो देखता हूं ना समाज में, वो बच्चे ऐसे सही में से दिखते. थक बाक क्या ते लर्निंग विदाउट बर्डन नावाची कन्सेप्ट आली होती आमच्या शिक्षण क्षेत्रामध्ये इथून मागच्या 12-13 वर्षांपूर्वी. ओझ्या विना शिक्षण. त्याच वेळेस कळालं होतं शिक्षण क्षेत्राला की लेकरांवर दबाव वाढतोय. ओझ्या विना शिक्षण म्हणजे फक्त दप्तराचा दबाव तर नाही, त्यांच्यावर त्यांच्या पालकांकडून अपेक्षांचा दबाव वाढतोय, त्यांचा अभ्यासाचा दबाव वाढतोय, समाजाचा दबाव वाढतोय, त्या दबावात ते दबत चाललेत आणि त्याच्यामुळे त्यांच्यात येतंय नैराश्य. मग तुमच्या लेकरामध्ये जर नैराश्य दिसत असेल, काल परवा हसतं खेळतं बाळ जर असं निराशात दिसत असेल, काहीतरी चॅलेंजेस समजून घ्या. त्यानंतर थकवा आणि निरुत्साह. थोडस काही फिरून आला का लगेच थकल्यासारखं करणार आणि कायम असा निरस असणार. हे जर घरात दिसत असेल लेकरांमध्ये, काहीतरी चॅलेंजेस आहेत. स्वमग्न म्हणजे ना पोरांमध्ये जाऊ वाटतंय, ना कोणाशी बोलू वाटतंय, त्यातच काहीतरी येण्यासारखं करतंय, असं काही असेल तर त्याला चॅलेंजेस आहेत. हे पण एक लक्षण. त्यानंतर आत्मविश्वासाची कमी. नुसतं म्हणलं ना दुकानावर जाऊ नये, मग कसं काय जाऊ, गाड्या आल्या मग. त्याचं वय 15 वर्ष, ते म्हणतंय कसं काय जाऊ, मला भीती वाटते. मग आत्मविश्वासाची कमी ही कशामुळे झालेली असते, कारण त्यांनी बालपणापासून काहीतरी अशा गोष्टी बघितलेल्या असतात किंवा अशा गोष्टी त्यांनी बघितलेल्या असतात की त्याच्यात कॉन्फिडन्सची कमी असते. आपण त्याला काही करूच दिलेलं नसतं, आपणच करून देतो सगळ्या गोष्टी म्हणून. ओके. त्यानंतर मग तब्येतीच्या वेगळ्या समस्या, वारंवार दवाखान्यात जाण्याची वेळ येणं, वारंवार काहीतरी पुन्हा चॅलेंजेस उभं राहणं. नजरेच्या समस्या, बघण्याच्या बाबतीतल्या, चष्मा, डोळे दुखणं, डोळ्यातनं पाणी येणं. त्यानंतर सगळ्यात शेवटचं आणि महत्वाचं डिप्रेशन, त्याच्यातून घेतलेलं चुकीचं पाऊल. लहान मुलांसाठी की 5-7-8 वर्षापर्यंत, तिथून पुढचे मुलं डिप्रेशन मध्ये जातात. त्याची खूप सारी कारणं असतात. त्याच्यात सगळ्यात महत्वाचं कारण असतं टीन एज मधले जे मुलं असतात ना, 16, 17, 18, 16 वर्ष डोक्याचं, यांच्याकडे जर लक्ष दिलं प्रॉपर पद्धतीने, ते डिप्रेशन मध्ये जाण्याचं एक कारण असतं. ते बाहेर कुठतरी आपला आधार शोधतात. मी म्हणतो मी त्या गोष्टींच्या विरोधातच नाही म्हणत. वी आर मॅच्युअर्ड पर्सन्स, बरोबर. आपल्या लेकराने चुकीचा पाऊल उचलणं याची सर्वस्व जबाबदारी माझी वाटते. जर त्याला तो सगळा आधार जर घरातनं भेटला असता, तर त्याने बाहेर कधीच प्रेमाचा आधार शोधला नसता किंवा तिने कधीच प्रेमाचा आधार शोधला नसता. मग त्यांनी शोधलेला आधार चुकीचा आहे का बरोबर आहे माहित नाही. जर चुकीचा असेल तर आयुष्याची वाट लागते, खानदानाची बी वाट लागते, आईबापांची तर लागतेच लागते, त्याच्यात आयुष्याची तिच्यात आयुष्याची पुरी वाट लागते. आपल्या आयुष्यात आपले लेकरं टीनेज मध्ये चुकीचा पाऊल उचलत असतील, त्याची सर्वस्वी जबाबदारी पालक म्हणून आपण स्वीकारली पाहिजे. तुम्हाला कसं ते बाहेर काय करतात आम्ही काय बघू, मग ते बाहेर आत्ताच थोडी गेले, ते कित्येक वर्ष आपल्या घरामध्ये होते. तो मायेचा ओलावा जर आपण आपल्या लेकरांना दिला, संवाद जर त्यांच्यासोबत वाढवला, तर त्यांच्या हातून होणाऱ्या चुकीच्या गोष्टी थांबतात. बरं, सगळ्यात टोकाची भूमिका असते कुठल्या तरी एखाद्या कारणाने पोराने डिप्रेशन मध्ये जाणं आणि स्वतःला संपून घेणं. जस्ट इमॅजिन, डोळे लावून कधीतरी विचार करूयात की आपण दुर्लक्ष केल्यामुळे किंवा आपल्या चुकीमुळे आपलं लेकरू आज आपल्या सोबत नाही. कोणत्या आईवडिलांना वाटतं की असं व्हावं, पण घडलंय ना. मग घडून गेल्यानंतर त्यांना कळालं की मी असं नाही करायला पाहिजे, बट वो नाही, अभी वो नाही साथ में तो नाही, बरोबर. त्याच्यामुळे आपल्याकडे अजून पण वेळ आहे, असतोच नेहमी आपल्याकडे वेळ. छोट्या गोष्टी असतात जर लेकरांच्या आतापासून मी बघितलेत बरेच पोरं. आता शिवमचं उदाहरण सांगतो, म्हणजे संदीप सरांचा मुलगा. मी ज्या वेळेस पण जातो ना, तो आताचं वय 3री-4थीला आहे. बरेच कामं तो स्वतः करून घेत असतो. म्हणजे समजा स्कूटीवर जाऊन काहीतरी घेऊन येणं असेल ना, मला टेन्शन येतं कधी की तुम्ही याला स्कूटीवर पाठवतात. संदीप सर मला म्हणतात, त्याला हायवेवर पाठवलं का आपण, करू द्या, पडेल एखाद्या वेळेस काहीतरी, त्याला असं. आणि ते शिकून मी पण राजवीरला कुठल्या गोष्टीला जास्त टोकत नसतो. गेला ना, जा बाबा खेळ, काय करायचं ते कर, लागलं थोडंफार लागलं तर हरकत नाही, लक्ष देत नाही अशातला भाग नाही. पण मुलांना ते स्वातंत्र्य दिलं गेलं पाहिजे. मुलं त्यातनं घडतात, त्यातनं अनुभव मिळतात. आपलं घर म्हणजे अनुभवांचं माहेर घर नाही, अनुभव करे समाजात मिळतात. त्यात त्यांना लहानपणापासून जर वावरू दिलं तर त्या बऱ्याच गोष्टी इनडायरेक्टली शिकतो. आपण घरात जास्त गोष्टी नाही शिकू शकत. लेकरं समाजात रुळले पाहिजे, समाजातल्या गोष्टी त्यांनी बघितल्या पाहिजे. त्या बघितल्यानंतर त्यांना अनुभव येतात, ते आपल्याशी शेअर. आज एक काम करा सगळ्यांनी, होमवर्क इन द सेन्स सांगेल शेवटी, मला फक्त आठवण. चला, डिप्रेशन त्यातलं चुकीचं पाऊल हे लक्षण. आता आपण याच्यावर बघूयात उपाय. थोडासा वेळ जातोय, पुढचे फक्त 10 मिनिटं तुमच्यासोबत आहे. उपाय म्हणून काय, सगळ्यात पहिली गोष्ट आता ऐकून घ्या सगळ्यांनी, हे महत्वाचे टॉपिक आहे. ते आपलं मूल आहे म्हणून त्याचे गुण आणि दोष हे स्वीकारण्याची जबाबदारी आपली, आणि ते आपण स्वीकारलं पाहिजे. हा पहिला उपाय. ते जसं आहे, जसं पण आहे, त्याला मी पहिले माणूस म्हणून स्वीकारणं हा पहिला उपाय असतो. मग त्याच्यात सगळ्याच गोष्टी आल्या.
आपल्या अपेक्षांच्या पलीकडे जर तो वागत नसेल तरी पण त्याला बाळ म्हणून आपण स्वीकारणं हा पहिला उपाय, की आपलं लेकरू आपलं आहे ना, आपण जन्माला घातले ना, त्याचे काही जे काही गुण दोष असतील जे आपल्याला नको वाटतात त्याची जबाबदारी आपण स्वीकारायची आणि त्यात इम्प्रुव्हमेंट करण्याचं काम आपलंय. हा पहिला उपाय. दुसरी गोष्ट आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्या लेकरांचे मित्र व्हा. सोपं सांगतो, प्रामाणिकपणे सांगा बरं, पोरगा शाळेतून आल्यानंतर पहिला प्रश्न काय असतो तुमचा? कोणी हँड रेस करेल का? शाळेतून आला तो, इंग्लिश मिडियमला टाकलाय आपण त्याला, 70,000 रुपये त्याची दुसरीला फी भरली आपण, शाळेतनं आला, मोस्ट ऑफ आपण त्याला काय विचारतो? हा बोला जयश्री मॅडम, खरं खरं सांगा. शाळेतून आल्याच्या नंतर आज काय काय केलं तू? आज काय शिकवलं? बरोबर, शिकवलं काय केलं आज शाळेत? येस. सोनाली मॅडम, काय शिकवलं आणि टिफिन फिनिश केला का? करेक्ट. चलो, हेच उत्तर असणार आहेत सगळ्यांचे. मला हे म्हणायचंय आता, मी काय विचारतो माझ्या मुलाला, ऍक्च्युली त्याच्या बाबतीत मी प्राईम टाइमच्या आधीपासूनच माझ्या त्या गोष्टी काही मी वाचलेल्या, बालमानसशास्त्र हा माझा MA चा विषय होता आणि स्पर्धा परीक्षेत आम्हाला, मी जो अभ्यास करत होतो म्हणजे बालविकास अधिकाऱ्याचा, त्याच्यात पण आम्हाला बालमानसशास्त्र होतं. तेव्हापासून मला ही गोष्ट माहिती होती. माझा मुलगा ज्यावेळेस शाळेत येतो ना, तर फर्स्ट थिंग मी त्याला हक करतो, और बच्चे क्या क्या मजा की आज. मी त्याला म्हणतो काय काय मज्जा केली आज. तो सांगणार मला अभ्यासच सांगणार, पण मी त्याला म्हणतो तू काय काय मज्जा केली आज. जाताना माझा मुलगा काय मला पप्पी देऊन किंवा हात करून जातो आणि आल्यावर पण पहिले मी त्याला हे करतो, करून बघा उद्यापासून. पोर शिकणार आहेत ना 100%. ते एक तर तिथून जाम होऊन आलंय, घरी आल्यावरती काय शिकवलं आज, त्याला एक तर त्यातनं बाहेर पडायचं थोड्या वेळ. ते सकाळी 7ला गेलंय, आलंय 1:30ला, त्याची 4ला ट्युशन आहे, मधला काळ ते आपल्यासोबत आलंय थोड्या वेळासाठी, आपण त्याला आल्याला काय शिकवलं आज, काय होमवर्क आहे, त्याला ते तेवढ्या वेळासाठी नकोय. तर तिथनं आलाय कुठतरी सांगणार तो 100%. तर आपण बघूयात. माझी पालकांना विनंती, प्रश्न तोच विचारा, पण असं सांग काय काय मज्जा केली आज. इतकी गमती सांगतात पोरं आपल्याला शाळेतले, मग हळूच अभ्यासावर येऊन करून घ्यायच्या असतात त्या गोष्टी. क्लिअर? दुसरी गोष्ट, मित्र व्हा म्हणून मी तुम्हाला सांगितली ती गोष्ट, त्याचं उदाहरण पण सांगितलं मी तुम्हाला. अशा गोष्टीच्या तुम्हाला बघा, आज एक करून बघा, अजून एक टास्क करून बघा. एक डबा घ्यायचा, त्याच्यात अशी एखादी वस्तू टाकून द्यायची आणि आपल्या मुलासमोर जायचं की हा डबा तुझ्या बॅगेत राहू दे, याला उघडायचं नाही दिवसभर, तुझ्या बॅगेत राहू दे. बॉस चॅलेंज देतो, 99% पोरं तो डबा उघडणारच, कारण आपण त्याला सांगितलं याला उघडायचं नाही. मला सांगायचं हे तुम्हाला की जी गोष्ट आपण पोरांना सांगतो ना, ही करू नको, पोरं ती गोष्ट करतात. मग आपल्याला जर वाटतं ना की त्याने ती गोष्ट करू नये, तर त्याचा आपण मित्र झाला पाहिजे, मित्र बनून त्याला ते सांगितलं पाहिजे की हे करू नको म्हणून. आपल्याला वाटतं ना आपल्या मुलाने चुकीचं पाऊल उचलू नये, त्याचे मित्र व्हा. त्याचे असे मित्र व्हा की तुम्हीच त्याची गर्लफ्रेंड, तुम्हीच त्याचे बॉयफ्रेंड, तुम्हीच त्याची आई, तुम्हीच त्याचे वडील, तुम्हीच त्याचे भाऊ, तुम्हीच त्याचे, असे काही नाते मी बघितले तिथे. स्वीकारूयात ना पुढे. आपल्याशी त्यांचा जर चांगला संबंध असला ना, ते आपल्याला सगळी गोष्ट सांगतात, आपण त्या गोष्टीच्या विरोधात नाहीच मुळात, पण मग असं काहीतरी आपल्याला हादरून टाकणारी घटना त्यांच्या हातून घडू नये म्हणून पहिले त्यांचे मित्र व्हा. दुसरा उपाय. तिसरा उपाय, जगण्याचा आत्मविश्वास द्या. कोटामध्ये जे पोरं आहेत ना, यांच्यावर मी म्हणजे इथलं एक इन्स्टिट्यूट आहे, माझा भविष्यातला विचार चाललाय वेळ मिळाला तर, कोटातल्या नीट करणाऱ्या मुलांवरचा अभ्यास म्हणून PhD करण्याचा माझा कधीच मनात आलंय की मला त्या विषयात PhD करायची. तर मी त्या दृष्टीने जेवढ्या माहिती घेतोय ना, त्या माहितीतनं मला असं कळालेलं आहे की तिथे आलेला प्रत्येक विद्यार्थी हा एकदम वेगळ्या मानसिकतेतनं आलेला असतो की घरून मला पाठवले, मला डॉक्टर व्हायचंच आहे आणि मला 650च्या आसपास गुण पाहिजेलच आहे. सीट्स भारतातल्या खूप कमी आहेत. इकडून पालकांची प्रचंड प्रमाणात दबाव असतो, इनडायरेक्ट पडलेला, प्रत्यक्ष जरीने टाकलेला असेल तरी पण, आणि त्यातनं दरवर्षी 27 ते 28 सुसाइड्स नीटमुळे कोट्यातनं होतात. मग तिथेच होतात, काही घरी आल्यावर होतात. मग आपल्या मुलाने डॉक्टर होणं महत्वाचं आहे का पहिले त्याने जिवंत असणं महत्वाचं आहे? जगण्याचा आत्मविश्वास द्या. मला माझ्या आई वडिलांनी, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, किंवा आपण बरेच जण आहोत असे की आपल्या वडिलांनाच काही माहित नव्हतं पुढे काय करायचं असते, ते आपण राहिलो की उभे आपले. फक्त संस्कार त्यांनी चांगले दिले आपल्याला.
माणूस म्हणून जगण्याचं बळ दिलं, आत्मविश्वास दिला होता. माझं मागचं उदाहरण मी आज पुन्हा रिपीट करतो. शिक्षक म्हणून मी माझी स्वप्नातली शाळा वेगळी इमॅजिन केली होती आणि मला भेटलं महाराष्ट्रातलं सगळ्यात टोकाचं गाव, जिथे 8-8 दिवस लाईट नाही यायची. आणि गेल्या गेल्या माझं थोडंसं केंद्र प्रमुख सरांसोबत थोडंसं अनबन झाली. मी वैतागलो, माझ्या वडिलांना तिथून फोन केलता, मला ही नोकरी करायची नाही. मी एकदम पुअर बॅकग्राऊंड मधून बिलॉंग करणारा त्या काळातला, नाव आय एम वेल सेटल. बट तो वेळ असा होता की नोकरी लागणं आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. मी माझ्या वडिलांना फोन केला होता. माझे वडील साखर कारखान्याचे कामगार, 16,000 रुपये पगार होता त्यावेळेस, ऍट द एज ऑफ 57. तिथून फोन केला होता, मला ही नोकरी नाही करायची, मी प्रचंड डिप्रेशन मध्ये आलोय, मी माझ्या स्वप्नातली शाळा वेगळी बघितली होती, इथं तर पोरं नाही काही नाही, पायी जावं लागतं 7 किलोमीटर, त्यात ते केंद्र प्रमुख त्रास देत आहेत. त्याच पप्पा म्हणले टेन्शन नको, नाही करावं वाटत नाही येऊन जा. आयराणीत म्हणतात म्हणजे थाटीत आमच्यात ती म्हणे, पोटात सपावून घेत आता थाटीत पण समावून घेईल बा तुला, म्हणजे मी पुसून नेईल तुला जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत. मी पुन्हा एकट्यात बसून विचार केला आणि पुन्हा तेवढ्या काळासाठी मी हे झालो. पण त्याच वेळेस जर मला तिकडून म्हणले असतं तुला काही अक्कल आहे का, म्हणजे नोकरी लागली तुला समजतंय का काही, मी प्रचंड डिप्रेशन मध्ये गेलो असतो त्यावेळेस. कारण मी प्रचंड वैतागलो होतो स्वप्नातली शाळा प्रत्यक्षातल्या शाळेच्या बाबतीत. नंतर त्याच शाळेवर मी इतकं चांगलं काम केलं, 16 पट 86 वर नेऊन सोडला, एका वर्गखोलीच्या 4 वर्गखोल्या केल्या. तिथनं निघताना पालक अक्षरशः 4 दिवस रडले होते की जाऊ नका म्हणून. फक्त वडिलांनी त्या काळी दिलेल्या त्या आधारामुळे मला जगण्याचा आधार दिलाय त्यांनी. आपण आपल्या लेकरांना जगण्याचा आत्मविश्वास दिलाय, बाकी ते करणार आहेत सगळं. अवकोर असं काही भन्नाट करून देतात ना, आपल्याला पण कल्पना नसते, नंतर आपल्यालाच वाटतं हे मेरा ही बच्चा आहे क्या, तो मेरे से तो बहुत स्मार्ट हो गया. पोरं करतात कधी, फक्त आत्मविश्वास द्या, बाकी नॉलेजची काही गरज नाही. ओके. त्यानंतर कर्तृत्वात्मक संस्कार द्या, तुमच्या कर्तृत्वात तुम्ही जे करतायत ते पोरं बघणार. माझा पोरगा मला बघतो आता, लिटरली सुरुवातीला चिडचिड करायचा, आता मी लॅपटॉप समोर जर बसू, समोर येतो पप्पा मीटिंग आहे का, ओके ओके ओके, काही आणून देऊ का, आफ्रेश माझा पोरगा मला बनवून आणून देतो. भाग्यश्री जर तिच्या कामात असेल तर राजवीर मला आफ्रेश बनवून आणून देतो, शिकलाय आफ्रेश बनवून. त्याला हे माहिती की पप्पा काहीतरी चांगलं काम करतात. तुमच्या कर्तृत्वातनं जर संस्कार लेकरांवर इनडायरेक्टली, हे बघा मुलांना व्यायाम कर हे म्हणण्यापेक्षा स्वतः व्यायाम करणं त्यांना दाखवणं हा इनडायरेक्ट संस्कार झाला. इनडायरेक्ट संस्कार आयुष्यभर टिकतात, डायरेक्ट संस्कार आयुष्यभर टिकत नाही. डायरेक्ट संस्कार म्हणजे उठरे व्यायाम कर आणि आपण पांघरून झोपायचं, ऐसा नाही होत आहे. इनडायरेक्ट संस्कार आयुष्यभर टिकतात, ते आपण करायचा प्रयत्न करत आपल्या कृतीतनं ते आपल्याला ऑब्झर्व करत असतात. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा, सगळ्यात प्रॉब्लेमॅटिक असलेला विषय, तुलना करणं थांबवा. आपण आपल्या लेकरांची तुलना इतरांसोबत करतो, म्हणून सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. माझ्या मुलाला 82% पडले ना, बरोबर, 2 बाजू आहेत. आता पहिलीला राजवीरला 82% पडले, बरोबर. दुसरी गोष्ट अशी की तो 26 पोरांमध्ये 23वा आला, म्हणजे शेवटून 3रा आला. त्याला कोणी सांगितलं, काय सांगितलं माहित नाही, की तुला आता घरी तू 23वा आलाय म्हटल्यावर तुला घरी मार बसणार. मी तर माझ्या पोराला लिटरली सांगतो, मी बोललो नव्हतो, त्याला कोण बोललं काय बोललं मला काहीच माहित नाही. पोरगा घरात आला ते सर्टिफिकेट घेऊन, चेहरा बिरा कळवणलेला, मलाच म्हणतो पप्पा मारणार का तुम्ही मला आता. मला लाज वाटली ती बाप म्हणून, की मी असं काहीच केलं नाही, याला असं का वाटावं माझ्याविषयी की पप्पा मला मारणार का म्हणून. मी त्याचं ते बघितलं. 2 गोष्टी त्यावेळेस पालक म्हणून मी बघू शकत होतो, की याला 26 पोरांमध्ये तू मास्तरचा पोरगा, तुझा बाप पहिलीपासून 1 नंबर आलेला, तू 26 मध्ये 23 वर तुला काही लाज वाटते का. मला 82% आवडले, कारण मला नव्हते ना पहिलीला 82%. ज्याला वाटतंय ना आपल्या पोरांनी 90% मिळवावे, आपले 10वीचे सर्टिफिकेट काढायचे, आपण काठावर पास आहे, हे आपलेच लेकर आहेत, ते 90 मिळवतायत, म्हणजे प्राऊड फीलची गोष्ट आहे. मला भारी वाटलं. तू 23वा आला मॅटर नाही करत, तुला 82% पडले ना बस इनफ. ज्याला जवळ घेतलं, मी फोटो पण माझ्या स्टेटसच्या दिवशी ठेवला होता, की गुणपत्रिकेच्या गुणांना आलेली सूज म्हणजे गुणवत्ता नाहीच आहे मुळात आयुष्य. मला सांगा, 10वी 12वीला टॉपर आलेले काढा 10-15 वर्षाचे मागचे, हे सध्या काय करतात, आहेत का IAS ऑफिसर म्हणून प्रशासनात आहेत, कुठे IPS आहेत, हे IAS आहेत, कुठेच नाहीये. पहिले दुसरे 3रे आलेले काय करतात मला तर काहीच माहित नाही बा. पोरं तेच टिकले 70-75 वाले. मी म्हणत नाही त्यांना 70-75च पडो, बरोबर. आपल्या लेकरांची इतरांच्या लेकरांसोबत तुलना करणं थांबवा, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. मला वाईट याचं नाही वाटलं, म्हणजे ऍक्च्युली जर माझ्या जागेवर दुसरा एखादा पालक असता, आनंद मानून घेण्यात की माझ्या पोराला 82% पडले, पण मग आमच्या बाजूला असलेला निलेशला, अरे तुझ्या बरोबर शिकतो, तुझ्या शाळेत तुझ्या एवढेच पैसे किंवा त्याच्याहून तुला चांगले कपडे मी घेतो, त्याला 84 पडले, तो 17वा आला, तू 23, तुला काही लाज वाटते का. अरे तो त्याचा पोरगा आहे, ते त्याच्या आई वडील, त्याच्या अंगात त्यांचे जीन्स, तू माझा आहे, माझे आई वडील, मी तुझा आई वडील, माझे जीन्स आहे तुझ्या अंगामध्ये, मी स्वीकारलं पाहिजे ना त्याला. मी तुलना करणं, आपण बऱ्याचदा आपला प्रॉब्लेम आपल्या मुलांविषयी फक्त आणि फक्त दुसऱ्यांच्या मुलांची तुलना करण्यामुळे होतो. सख्खे चुलत भाऊ,
तिचा कधी एमबीबीएस ला गेला, आमचा मागेच राहिला, तो तिचा हा आपला, तो एमबीबीएस ला जाओ नाही त्याने चोऱ्या करू, आपल्याशी काही देणं घेणं नाही, आपण आपलं बघावं. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. भाऊबंदकीतले लेकर हे करतात, आपला पण तेच केला. आपण त्याला नाही करायचंय नीट, तो नीट नाही करू शकत. नीट करता करता त्याला फिट येईल बिचारायला एखाद दिवशी, मग त्याला कशाला नीट बरं? त्याची नाही मानसिकता नीट करण्याची, फक्त चुलत भाऊ नीटला गेला म्हणून तू पण नीटला जाय, ऐसा नाही होत आहे. आपले पोरं आपले त्यांच्यात 3 इडियट्स पिक्चर एकदा बघा. हो, सक्सेस के पीछे मत भागू, काबिल बनू. वेगवेगळ्या क्षेत्रात मी माझं उदाहरण सांगतो त्याला 2-3 मिनिटं फक्त. मी माझ्या बॅचला आम्ही 122 पोरं होतो 12वीला. 122 मधला राहुल शनार एकटा होता जो डीएड ला आला होता. बाकी सगळ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती, इंजिनिअरिंग, कोणी मेडिकल. बट छाती ठोकपणे सांगू शकतो आज त्या 122 मध्ये फिजिकली, मेंटली, सोशियल आणि इकॉनॉमिकली मी अग्रस्थानी डीएड करणारा. त्यावेळेस मार्क्स मला चांगले होते, पण माझी परिस्थिती चांगली नसल्यामुळे बाकीच्यांनी डोनेशन भरून बाकीचे सगळे कामं केले. त्याच्यातले काही असतील पण कॉलवर. आता मैं उनके सबसे आगे हूँ, पॉपुलरिटी में भी, दिल से भी, पैसों से भी और सब चीजों से भी. तो मैंने किया ना वो. तो मेरे पापा ने कभी तुलना नहीं करी की त्याचा पोरगा असा गावातला हा येतं ते तसं नाही करी. त्यांनी फक्त जगण्याचा आत्मविश्वास दिला. म्हणून आपल्या लेकरांची इतरांसोबत तुलना करणं थांबवा, आणि केलीच तर आपला पोरगा चांगला आहे अशी करा त्यांच्या समोर. ओके. सगळ्यात शेवटचं, आपल्या मुलांचे आदर्श आपण स्वतः बनवा. काहीच गरज नाही आपल्या मुलांनी त्याच्यासारखं बनावं, तिच्यासारखं बनावं. इतना संघर्ष तो जिंदगी में कर ही लेना चाहिए कि आपके बच्चे किसी और को आपका उनका आइडियल ना माने. एवढा संघर्ष आपण करू शकतो. त्यांचा हिरो आपणच, त्यांची हिरोईन आपणच. त्यांनी जर दुसऱ्यांकडे मी आता मला त्यावेळेस कळायचं नाही म्हणून माझे 2-3 आदर्श होते, तिघांनी गोळ्या मारून घेतलं स्वतःला. मी प्रचंड आदरलं होतं. ज्यावेळेस मला कळायला लागलं ना त्यावेळेस मला वाटायचं की एक व्यक्ती पोलीस डिपार्टमेंट मधली, ज्यांना सिंगम म्हटलं जायचं, सिंगम हा शब्द आता आला, त्या काळात त्यांना ते म्हणतो ना पीटर कॉक, त्या व्यक्तीने स्वतःला मी प्रचंड आदरलो होतो. आणि मला एक तेजोमय व्यक्ती आवडते, ज्यांच्या विचारांचा, वाणीचा मी फॅन होतो. ही ऑल्सो कमिटेड सुसाईड. ज्यांना मी आदर्श मानत होते, जग सोडून चालले गेले. अशा लोक कसं होऊ शकतं ना, आपण आपले पोरं डिप्रेशन जाऊ शकतात. बट मेरे लिए मेरे पापा कल भी हीरो थे, आज भी और कल भी रहेंगे. पण बाहेरच्या जगातले आदर्श मानण्याऐवजी आपण करूयात की आपल्या लेकरांनी आपल्याला आधार मानावं. सगळ्यात महत्वाचं आणि शेवटचं, आपल्या पोरांना योग्य आहार, योग्य संस्कार आणि योग्य विचार. सगळ्यांचा बेस एवढाच आहे, सगळ्यांचा बेस त्यांचा आहार. जे डायनो नावाने आपण आपल्या कोचला विचारून त्यांना जो सकाळचा आपण आहार देतो ना, तो त्यांच्या पोटात जाऊ द्या बरं. फक्त पोरं तुमचे इतके छान पद्धतीने बोलायला लागतात, वागायला लागतात ना, तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत. तुमच्या कोचला फोन करा, इथे राहुल सर त्या लहान पोरांच्या आहाराविषयी काहीतरी म्हणत होते, ते सुरू करा उद्यापासून पोरांना. तुम्ही चॅलेंज बघा त्यांचे, फिजिकली, मेंटली पण. 6 डॉक्टरांच्या घरात असलेलं लेकरू डायनो म्हणजे मुलांचं फ्युल घ्यायला लागल्यानंतर कितीतरी चॅलेंजेस त्याचे कमी झाले. तिचे आई वडील मालेगावातले जबरदस्त डॉक्टर्स, तिच्या आत्या आणि आत्याचे मिस्टर डॉक्टर्स, दुसरी आत्याचे मिस्टर डॉक्टर, एक प्रतिष्ठित घराणं. असे कितीतरी उदाहरण आहेत. हे माझ्या घरातलं, त्यांच्या घरातलं पण, जेवढे मला माहिती आहेत तेवढे. पोरांना आहार चांगला द्या, दुसरी गोष्ट संस्कार चांगले करा, आणि तिसरी गोष्ट विचार चांगले द्या. हे सगळं एका ठिकाणी मिळतं. इथे दाखवा, कधी कधी पोरांना उठवा, बसवा. सेपरेट बॅच पण चालू करणार आहेत आपण काही दिवसांनी लहान पोरांसाठीची. हेच ते सगळं करायला आम्ही तयार आहोत. आपल्या लेकरांना चांगले संस्कार द्या, चांगल्या लोकांच्या सोबत ठेवा, आणि हे सगळं करण्यासाठी आपण सुद्धा चांगले वागा. ओके. सो बहुत सारी चीजें होती है आज के लिए, मेरी तरफ से इतना ही था. काही चुकलं असेल, शब्दातनं काही वेगळेपणा आला असेल, इट वॉज फ्रॉम माय साइड. चुकलं ते माझं होतं. जे तुम्हाला चांगलं वाटलं ते तुमचं होतं. खूप सारे लहान लहान लेकरं समोर बसलेत, खूप भारी वाटलं सगळ्यांना ऐकून घेताना. हीच लेकरं भविष्यातले आपले आधार आहेत. हेच जर व्यवस्थित नसले, आपलं काय करायचं? तर मग आज मी तुम्हाला होमवर्क सांगितला होता की पोरांसोबत आहे ना 1 तास बसा, नुसत्या गप्पा हाना त्यांच्यासोबत. काय सांगतात ते आपल्याला. मी तो टास्क करतो राजीव सोबत ना, काय इतक्या गमती जमती ऐकायला मिळतात ना त्याच्यामुळे, भारी एकदम. आपल्या पोरांच्या हातात हात घेऊन एकदा बसा आणि त्यांच्यासोबत चर्चा करा. फक्त जगताना एक आधार द्या. मैं हूं ना, अरे सब कर लेंगे, मैं हूं. असं करता करता पोरं कधी मोठे होऊन जातात आणि कधी आपलं नाव रोशन करतात ना, आपण इमेजिन पण नाही करत. नाही तर मग ते जमिनीला पण मिळवतात आपले नाव. त्याला जबाबदार मी, पालक म्हणून. ओके. थँक्यू सो मच. मी पण इथे आलो होतो 27-28 महिन्यांपूर्वी. जया मॅडम, संदीप सरांनी मला पण लहान लेकरासारखं जवळकडे शिकवलं. आयुष्य छान बदललं. खूप सारे हेल्थचे चॅलेंजेस होते. आज रोजी खूप छान वाटतं. पूर्ण फॅमिली हॅपी झाली, मुलं छान झाले, पोरांना चांगल्या सवयी लागल्या, लेकरं माझ्याकडे बघतात, पप्पा काहीतरी करतात चांगलं म्हणून ते पण आनंदी असतात.
फॅमिली आनंदी असते, आई वडील रोज मला ऐकतात इथे. आता पण मला मी शुअर आहे माझी आई किंवा माझे वडील मला ऐकत असणार, कारण ते रोज कॉलवर असतात, 100% असतात. मी शुअर आहे या बाबतीत. हा आहे एक डिव्हाइस माझ्या वडिलांचा, प्रमिला नावाने डिव्हाइस असतो. रोज ज्याला कोणाला डाऊट असेल त्यांनी रोज चेक करायचा हा डिव्हाइस. माझी आई मला रोज ऐकते, तर व्हिडिओ कधी कधी बंद ठेवते, कधी कधी चालू करते. ओके, सो थँक्यू सो मच. कॉल बॅक टू माय ग्रेट कोच आणि पालक सुद्धा आदरणीय जया मॅडम. त्या सगळ्या गोष्टी राहुल सरांनी सांगितल्या ते आपल्याला माहित नव्हतं का? हे सगळं माहित असतं आपल्याला. म्हणजे आपल्याला असं मनोमन खूप सगळ्या गोष्टी वाटतात, हे असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, पण आपण वागत नाही तशी.